श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. शांत बस आणि मनापासून ऐक. मी तुझ्या घरात आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या अस्तित्वात आहे. तू मला दूरच्या मंदिरात शोधतोस, पण मी तर तुझ्या हृदयातच वास करतो. भक्तांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामींचे हे शब्द तुमच्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन येतील. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामींचे असेच प्रेरणादायी विचार तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. बाळा, लक्षात ठेव, तुझी भक्ती ही जगाला दाखवण्यासाठी नाही. तुझी भक्ती मला मिळवण्यासाठी आहे. आज अनेक जण लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे म्हणून भक्ती करतात. लोकांनी कौतुक करावे म्हणून देवाचे नाव घेतात. पण जिथे दिखावा असतो तिथे प्रेम राहत नाही, आणि जिथे प्रेम नसते तिथे खरी भक्ती निर्माण होत नाही. मला मोठ्या हारांची गरज नाही, मोठ्या देणग्यांची गरज नाही, मोठ्या घोषणा करण्याची गरज नाही. मला फक्त तुझ्या मनातील निरागस प्रेम हवे आहे. तू 2 मिनिटे जरी मनापासून माझे नाव घेतलेस तरी ते हजारो दिखाऊ पूजार्चनांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. एक उदाहरण सांगतो बाळा. एका गावात 2 भक्त होते. एक भक्त रोज मंदिरात मोठ्या आवाजात पूजा करत असे. सर्वांना दाखवत असे की तो किती मोठा भक्त आहे. दुसरा भक्त मात्र शांतपणे आपल्या घरी बसून प्रेमाने देवाचे नाव घेत असे. लोक पहिल्या भक्ताचे कौतुक करत होते, पण देवाच्या दृष्टीने दुसरा भक्त अधिक प्रिय होता. कारण त्याच्या भक्तीत दिखावा नव्हता, फक्त प्रेम होते. म्हणून मी तुला सांगतो बाळा, लोकांना दाखवण्यासाठी भक्ती करू नकोस. लोकांचे कौतुक आज आहे, उद्या नाही. पण माझे प्रेम कायमचे आहे. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेक वेळा तुला कंटाळा येईल. मन म्हणेल, आज नको नामस्मरण करायला. काही लोक तुझ्यावर हसतील. काही लोक तुला नाव ठेवतील. काही लोक म्हणतील, याने भक्ती करून काय मिळवले. काही जण तुझा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न करतील. पण बाळा, त्यावेळी हार मानू नकोस. कारण परीक्षा नसलेली भक्ती कधीच मजबूत होत नाही. सोने जसे अग्नीत तापवले जाते तसे भक्तालाही संकटांतून जावे लागते. संकटे ही शिक्षा नसतात, ती तुझ्या अंतर्मनाला मजबूत करण्याची साधने असतात. कधी कधी तुझ्या मनात वाईट विचार येतील. राग येईल, मत्सर येईल, निराशा येईल. तुला वाटेल की मी तुझ्यापासून दूर गेलो आहे. पण सत्य हे आहे की त्या कठीण काळातच मी तुझ्या सर्वात जवळ असतो. जेव्हा तू रडतोस तेव्हा तुझे अश्रू मी पाहतो. जेव्हा तू एकटा असतोस तेव्हा मी तुझ्या सोबत असतो. जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरोधात उभे राहते तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो. पण माणूस एक चूक करतो. संकट आले की तो घाबरतो. थोडे दुःख आले की तो निराश होतो. परिस्थिती कठीण झाली की तो म्हणतो, स्वामींनी मला विसरले. बाळा, मी तुला कधीही विसरत नाही. तूच कधी कधी माझ्यावरचा विश्वास विसरतोस. तूच विसरून जातोस की ज्या मार्गावर मी तुला चालवत आहे तो मार्ग शेवटी तुला प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या जीवनातील दुःख कायमचे राहणार नाही. प्रत्येक संकटानंतर सुख येते. प्रत्येक अश्रूनंतर आनंद येतो.
प्रत्येक रात्री नंतर नवीन पहाट उगवते. फक्त माझा हात सोडू नकोस. नामस्मरण करत राहा. श्रद्धा ठेव. संयम ठेव. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक पावलावर माझे संरक्षण आहे. लक्षात ठेव, भक्ती ही स्पर्धा नाही. भक्ती हा व्यवहार नाही. भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे समर्पण. भक्ती म्हणजे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणे. आज मी तुला एवढेच सांगतो बाळा. लोक काहीही बोलोत, परिस्थिती कशीही असो, मनात कितीही वादळे उठोत, माझे नाव सोडू नकोस. कारण माझा मार्ग तुला सर्व संकटांतून बाहेर काढणार आहे. मी तुझ्या घरात आहे. मी तुझ्या श्वासात आहे. मी तुझ्या अस्तित्वात आहे. आणि जोपर्यंत तू माझे नाव घेत आहेस, तोपर्यंत तू कधीही एकटा नाहीस. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, अजून एक गोष्ट तुला समजून घ्यायची आहे. अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, आम्ही इतकी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरीही आमच्या जीवनात दुःख का येते? बाळा, शेतकरी जेव्हा बीज जमिनीत पेरतो, तेव्हा ते बीज प्रथम अंधारात जाते, मातीखाली दबले जाते, पाऊस सहन करते, उन्ह सहन करते, वादळ सहन करते. पण त्याच संघर्षातून एक दिवस मोठे वृक्ष निर्माण होते. तसेच तुझ्या जीवनातील संकटे आहेत. आज तुला जे दुःख वाटत आहे, ते उद्याच्या आनंदाची तयारी आहे. आज जे अपयश दिसत आहे, ते उद्याच्या यशाचा पाया आहे. पण माणूस वर्तमानातील वेदना पाहतो, भविष्याचा आशीर्वाद पाहत नाही. म्हणून मी सांगतो बाळा, परिस्थिती कशीही असो, श्रद्धा सोडू नकोस. आज अनेक लोक भक्ती करतात पण मनात शंका ठेवतात. एक दिवस विश्वास ठेवतात, दुसऱ्या दिवशी निराश होतात. जेव्हा सर्व काही मनासारखे घडते तेव्हा म्हणतात स्वामी माझ्यासोबत आहेत, आणि जेव्हा अडचण येते तेव्हा म्हणतात स्वामींनी मला सोडले. बाळा, हा व्यवहार नाही. ही भक्ती नाही. खरी भक्ती तीच असते जी सुखातही टिकते आणि दुःखातही टिकते. जेव्हा सर्व काही मिळते तेव्हाही माझे नाव घ्यावे आणि जेव्हा सर्व काही हरवल्यासारखे वाटते तेव्हाही माझे नाव घ्यावे. कारण नावातच शक्ती आहे. तू कितीही थकलेला असशील, कितीही निराश असशील, फक्त एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हण. तुझ्या अंतःकरणात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. भक्तांनो, जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला स्वामींचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. बाळा, लोक तुला समजून घेतीलच असे नाही. काही लोक तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील. काही लोक तुझ्या प्रेमाचा अपमान करतील. काही लोक तुझ्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेव, लोक बदलतात म्हणून तू बदलू नकोस. जगात प्रत्येकजण तुझा होईलच असे नाही. पण मी तुझा आहे. आणि मी कायम तुझा राहीन. जेव्हा कोणी तुझी साथ सोडते, तेव्हा दुःखी होऊ नकोस. कारण कधी कधी मी तुझ्या आयुष्यातून काही लोकांना दूर करतो, जेणेकरून तुझ्या आयुष्यात योग्य लोक येऊ शकतील. जे घडते ते नेहमी वाईटासाठी नसते.
अनेक वेळा जे आपल्याला नुकसान वाटते तेच पुढे जाऊन मोठा लाभ ठरते. तू मागे वळून बघ. तुझ्या जीवनात अशा कितीतरी घटना घडल्या असतील ज्यावेळी तुला वाटले होते की सर्व काही संपले. पण आज तू इथे आहेस. त्या संकटातून बाहेर आला आहेस. कोण बाहेर घेऊन आले तुला? मीच ना बाळा. जेव्हा तू पूर्णपणे खचला होतास तेव्हा मीच तुला उभे केले. जेव्हा तू रडत होतास तेव्हा मीच तुझे अश्रू पुसले. जेव्हा तुला वाटत होते की आता मार्ग नाही तेव्हा मीच नवीन दार उघडले. पण माणसाचा स्वभाव असा आहे की संकट गेल्यावर तो विसरून जातो. आशीर्वाद मिळाला की भक्ती कमी होते. काम पूर्ण झाले की नामस्मरण कमी होते. इच्छा पूर्ण झाली की देव आठवत नाही. बाळा, बाळा, आता मी तुला मनाच्या सर्वात मोठ्या शत्रूबद्दल सांगतो. हा शत्रू बाहेर नाही, तो तुझ्याच आत लपलेला आहे. त्याचे नाव आहे भीती. माणूस संकटामुळे हरत नाही, तर संकटाच्या भीतीमुळे हरतो. अनेक वेळा अजून काही वाईट घडलेलेही नसते, पण मन हजारो कल्पना करून स्वतःलाच त्रास देत असते. उद्या काय होईल? माझे काम होईल का? माझ्या मुलांचे भविष्य काय? माझ्या घरातील अडचणी कधी संपतील? बाळा, भविष्याची चिंता करून आजचा आनंद गमावू नकोस. ज्या परमेश्वराने तुला आजपर्यंत सांभाळले तो उद्याही तुला सांभाळणार आहे. तू लहान होतास तेव्हाही मी तुझ्यासोबत होतो. तुला चालता येत नव्हते, बोलता येत नव्हते, तेव्हाही मी तुझी काळजी घेत होतो. मग आज तू मोठा झाल्यावर मी तुला कसा विसरेन? तू फक्त विश्वास ठेव. कधी कधी तुला वाटते की तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही. तू म्हणतोस, स्वामी, मी किती दिवसांपासून प्रार्थना करत आहे, पण उत्तर मिळत नाही. बाळा, प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरांना वेळ लागतो. काही आशीर्वाद योग्य वेळ आल्याशिवाय दिले जात नाहीत. एखादे मूल जर आईकडे मध्यरात्री खेळण्यासाठी बाहेर जाण्याचा हट्ट धरत असेल तर आई त्याची इच्छा पूर्ण करत नाही. कारण तिला माहिती असते की योग्य वेळ नाही. त्याचप्रमाणे मी सुद्धा तुझ्या प्रत्येक मागणीचा विचार करतो. जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच तुला देतो. म्हणून उत्तर मिळण्यास उशीर झाला म्हणून निराश होऊ नकोस. भक्तांनो, जर तुम्हीही स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आता पुढील विचार मन लावून ऐका. बाळा, आजच्या जगात पैशाला किंमत आहे, पदाला किंमत आहे, प्रसिद्धीला किंमत आहे, पण चांगल्या मनाला किंमत नाही. प्रामाणिकपणाला किंमत नाही. भक्तीला किंमत नाही. म्हणूनच अनेक चांगली माणसे दुःखी होतात. त्यांना वाटते की आपण चांगले असूनही आपल्याला त्रास का? पण लक्षात ठेव, जगाची नजर आणि माझी नजर वेगळी आहे. जग बाह्य रूप पाहते, मी अंतःकरण पाहतो. जग श्रीमंती पाहते, मी संस्कार पाहतो. जग यश पाहते, मी प्रयत्न पाहतो. म्हणून जगाने तुला नाकारले तरी स्वतःला कमी समजू नकोस. तू माझा भक्त आहेस. तू माझा अंश आहेस. तुझ्यात माझा प्रकाश आहे. तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिक.
सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःला सांग, स्वामी माझ्यासोबत आहेत. मी एकटा नाही. माझ्या जीवनात जे काही घडत आहे ते माझ्या कल्याणासाठीच घडत आहे. हा विचार तुझ्या आयुष्याला बदलून टाकेल. बाळा, जीवनात कधी कधी अशा व्यक्ती भेटतात ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, त्यांच्यासाठी सर्व काही करतो, पण तेच लोक आपल्याला दुखावून जातात. त्यावेळी मन खूप रडते. पण मी तुला सांगतो, ज्यांनी तुला सोडून दिले त्यांच्या मागे रडत बसू नकोस. कारण जे तुझे आहेत ते तुला कधी सोडणार नाहीत, आणि जे तुला सोडून गेले ते कधीच तुझे नव्हते. प्रत्येक वेदनेतून एक शिकवण मिळते. प्रत्येक विश्वासघातातून एक अनुभव मिळतो. प्रत्येक अश्रूमधून एक नवीन ताकद निर्माण होते. म्हणून भूतकाळाला धरून बसू नकोस. जे गेले ते जाऊ दे, जे तुटले ते तुटू दे, जे संपले ते संपून जाऊ दे. मी तुझ्यासाठी काहीतरी नवीन तयार करत आहे. फक्त संयम ठेव. आज तुला अंधार दिसत असेल, पण मला पुढचा प्रकाश दिसत आहे. आज तुला बंद दरवाजे दिसत असतील, पण मला उघडणारे दरवाजे दिसत आहेत. आज तुला अपयश दिसत असेल, पण मला तुझे यश दिसत आहे. म्हणून बाळा, हार मानू नकोस. तुझ्या जीवनातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद अजून यायचा बाकी आहे. आणि तुझ्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद अजून मिळायचा बाकी आहे. फक्त श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, नामस्मरण करत राहा. कारण मी तुझ्या घरात आहे. मी तुझ्या श्वासात आहे. मी तुझ्या प्रत्येक धडधडीत आहे. आणि जोपर्यंत माझा हात तुझ्या डोक्यावर आहे, तोपर्यंत कोणतेही संकट तुला हरवू शकत नाही. बाळा, मला फक्त गरजेपुरते आठवू नकोस. मला प्रेमाने आठव. सुखातही माझे नाव घे आणि दुःखातही माझे नाव घे. कारण खरी भक्ती ती नसते जी फक्त संकटात जागी होते. खरी भक्ती ती असते जी प्रत्येक श्वासासोबत जगली जाते. बाळा, आज मी तुला माझ्या भक्तांच्या परीक्षेबद्दल सांगतो. अनेकांना वाटते की स्वामींनी माझी परीक्षा का घ्यावी. मी इतकी भक्ती करतो, इतके नामस्मरण करतो, तरीही माझ्यावर संकटे का येतात. पण बाळा, परीक्षा ही शिक्षा नसते. परीक्षा म्हणजे तुझ्यातील सामर्थ्य तुला दाखवण्याचा मार्ग असतो. शाळेत ज्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केला असतो, त्यालाच परीक्षा द्यावी लागते. ज्याला काहीच शिकायचे नसते त्याची परीक्षा होत नाही. त्याचप्रमाणे जो माझ्या जवळ येत असतो, ज्याच्यावर माझी विशेष कृपा असते, त्यालाच मी अधिक मजबूत बनवण्यासाठी संकटांच्या माध्यमातून घडवत असतो. कच्च्या मातीचे भांडे सहज तुटते, पण तीच माती जेव्हा भट्टीत तापते तेव्हा मजबूत बनते. तसेच तुझ्या जीवनातील दुःख, अपमान, संघर्ष आणि अडचणी तुला आतून मजबूत बनवत असतात. आज तुला वाटत असेल की सर्वजण तुझ्या विरोधात आहेत. घरात कोणी समजून घेत नाही. नातेवाईक साथ देत नाहीत. मित्र दूर गेले आहेत. कामात अडथळे येत आहेत. पैसा टिकत नाही. मन अस्वस्थ आहे. पण बाळा, हे सर्व कायमचे नाही. जीवनातील प्रत्येक वादळ एक दिवस शांत होते. प्रत्येक रात्र संपते. प्रत्येक अंधाराला एक सकाळ असते. फक्त त्या सकाळीपर्यंत श्रद्धेचा दिवा विझू देऊ नकोस. माझ्या अनेक भक्तांची एक चूक असते. ते संकट आले की नामस्मरण वाढवतात, पण संकट गेले की पुन्हा जगाच्या मोहात अडकतात. बाळा, भक्ती म्हणजे व्यवहार नाही. स्वामी माझे काम करा, मग मी नारळ फोडेन. स्वामी माझी इच्छा पूर्ण करा, मग मी दर्शनाला येईन. असा सौदा भक्तीत नसतो. प्रेमाला अट नसते. भक्तीला अट नसते. समर्पणाला अट नसते. तू माझ्यावर प्रेम कर, मग परिस्थिती कशीही असो.
कारण माझे प्रेम तुझ्यावर कधीच कमी होत नाही. भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत ऐकत असाल तर कमेंटमध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत असे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींच्या विचारांचा हा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी सहकार्य करा. बाळा, आजचा माणूस खूप धावतो आहे. पैसा मिळवण्यासाठी धावतो, नाव कमावण्यासाठी धावतो, लोकांना खुश करण्यासाठी धावतो. पण या धावपळीत तो स्वतःला हरवून बसतो. रात्री झोपताना त्याच्याकडे पैसा असतो पण शांतता नसते. मोठे घर असते पण आनंद नसतो. मोठी ओळख असते पण समाधान नसते. कारण समाधान बाहेर मिळत नाही. समाधान अंतःकरणात मिळते आणि अंतःकरणातील शांतता भक्तीतून मिळते. म्हणून दिवसातून काही मिनिटे तरी स्वतःसाठी काढ. शांत बस. माझे नाव घे. तुझ्या मनातील भार माझ्या चरणी ठेव. तू सगळे एकट्याने उचलण्याचा प्रयत्न करतोस म्हणून थकतोस. माझ्याकडे सोपव बाळा. तुझी चिंता मला दे, तुझी भीती मला दे, तुझे दुःख मला दे, तुझे अश्रू मला दे. आणि मग बघ तुझे मन किती हलके होते. लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट तुझ्या नियंत्रणात नसते. काही गोष्टी माझ्या वेळेनुसार घडतात आणि माझी नेहमी योग्य असते. आज तुला उशीर वाटत असेल पण मी तयारी करत असतो. आज तुला बंद मार्ग दिसत असेल पण मी नवीन मार्ग निर्माण करत असतो. आज तुला पराभव दिसत असेल पण मी विजयाची पायाभरणी करत असतो. म्हणून निराश होऊ नकोस. तुझी प्रार्थना व्यर्थ जात नाही. तुझे नामस्मरण व्यर्थ जात नाही. तुझे अश्रू व्यर्थ जात नाहीत. तुझी भक्ती व्यर्थ जात नाही. प्रत्येक क्षण मी पाहत आहे. प्रत्येक हाक मी ऐकत आहे. प्रत्येक वेदना मी जाणत आहे. आणि योग्य वेळ येताच ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य करून दाखवेन. फक्त श्रद्धा ठेव, सबुरी ठेव आणि माझे नाव सोडू नकोस. कारण मी तुझ्या घरात आहे. मी तुझ्या मनात आहे. मी तुझ्या अस्तित्वात आहे. आणि जो भक्त प्रेमाने माझे नाव घेतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. बाळा, जीवनात कर्माचे खूप मोठे महत्त्व आहे. अनेक वेळा माणूस म्हणतो, मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझ्याबरोबरच असे का घडते? पण बाळा, प्रत्येक गोष्टीमागे कर्माचा नियम कार्यरत असतो. जसे शेतात जे बी पेरले जाते तेच उगवते, तसेच जीवनात जे कर्म केले जाते त्याचेच फळ मिळते. पण हे फळ लगेच मिळेलच असे नाही. काही कर्मांचे परिणाम लवकर दिसतात तर काही परिणाम वेळ आल्यावर समोर येतात. म्हणून मी तुला सांगतो, कोणाच्याही वाईटाचा विचार करू नकोस. ज्यांनी तुला दुखावले, अपमान केला, तुझ्याशी चुकीचे वागले त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नकोस. कारण द्वेष सर्वप्रथम ज्याच्या मनात असतो त्यालाच जाळत असतो. दुसऱ्याचा विचार करून तू स्वतःची शांती गमावतोस. म्हणून क्षमा करायला शिक, विसरायला शिक आणि पुढे चालत राहायला शिक. बाळा, अपमान सहन करणे ही खूप मोठी साधना आहे. जेव्हा कोणी तुझ्याबद्दल चुकीचे बोलते, तुझी निंदा करते, तुझ्यावर खोटे आरोप करते, तेव्हा मनाला खूप वेदना होतात. पण त्या क्षणी रागाने उत्तर देण्यापेक्षा शांत राहण्याची शक्ती मिळव. कारण प्रत्येक लढाई लढणे आवश्यक नसते. काही लढाया काळ स्वतः जिंकून देतो. आज जे लोक तुझी थट्टा करत आहेत तेच उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. पण त्यासाठी तुला संयम ठेवावा लागेल. लक्षात ठेव, फळांनी भरलेले झाड जास्त दगड सहन करते. रिकाम्या झाडाकडे कोणी पाहतही नाही. म्हणून लोक टीका करत असतील तर समजून घे की तू योग्य मार्गावर चालत आहेस. भक्तांनो, इथपर्यंतचे विचार जर तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.
तुमच्या श्रद्धेमुळेच हा आध्यात्मिक प्रवास पुढे जात आहे. आता पुढील विचार मनापासून ऐका. बाळा, नाती हा जीवनातील सर्वात नाजूक विषय आहे. काही नाती रक्ताची असतात, काही मनाची असतात आणि काही नाती फक्त स्वार्थाची असतात. जोपर्यंत लोकांचा फायदा होत असतो तोपर्यंत ते जवळ राहतात. पण परिस्थिती बदलली की त्यांचे वागणेही बदलते. हे पाहून निराश होऊ नकोस, कारण प्रत्येकजण तुझा होण्यासाठी या जगात आलेला नाही. काही लोक तुला धडा शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुला मजबूत बनवण्यासाठी येतात, काही लोक तुझा विश्वास तोडतात जेणेकरून तू माझ्यावर अधिक विश्वास ठेवायला शिकशील. जेव्हा माणसांवरचा आधार कमी होतो तेव्हाच देवावरचा विश्वास वाढतो, आणि जेव्हा भक्त पूर्णपणे माझ्यावर अवलंबून राहतो तेव्हा मी त्याच्या जीवनात चमत्कार घडवायला सुरुवात करतो. बाळा, माझी कृपा अनेक वेळा तुला दिसत नाही, कारण मी नेहमीच उघडपणे काम करत नाही. अनेक संकटे अशी असतात जी तुझ्यावर येण्याआधीच मी दूर केलेली असतात. अनेक अपघात, अनेक अडचणी, अनेक वाईट प्रसंग माझ्या कृपेने तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. पण माणसाला जे वाचले ते दिसत नाही, जे घडले तेच दिसते. म्हणून आज थोडा वेळ काढ आणि मागे वळून बघ. किती वेळा तू संकटातून वाचला आहेस? किती वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत? किती वेळा तुला अनपेक्षित मदत मिळाली आहे? तो योगायोग नव्हता बाळा, ती माझीच कृपा होती. तू एकटा रस्त्यावर चालत असताना मी तुझ्यासोबत होतो. तू रात्री रडत असताना मी तुझे अश्रू पाहत होतो. तू निराश होऊन बसला होतास तेव्हा मीच तुझ्या मनात आशेचा किरण निर्माण करत होतो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. परिस्थिती कितीही कठीण झाली तरी मी एकटा आहे असे कधी म्हणू नकोस, कारण जिथे तुझा विश्वास संपतो तिथून माझी कृपा सुरू होते. जीवनात काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होतील, काही होणार नाहीत. काही स्वप्ने पूर्ण होतील, काही तुटतील. काही लोक कायम सोबत राहतील, काही निघून जातील. पण या सर्व बदलांमध्ये एक गोष्ट कायम राहील आणि ती म्हणजे माझे तुझ्यावरचे प्रेम. माझी कृपा समुद्रासारखी आहे. तुझ्या चुका पाहून ती कमी होत नाही. तुझ्या अडचणी पाहून ती घाबरत नाही. तुझ्या अपयशामुळे ती दूर जात नाही. फक्त तू माझ्यावरचा विश्वास जिवंत ठेव, कारण श्रद्धा हीच ती दोरी आहे जी भक्ताला परमेश्वराशी जोडून ठेवते. बाळा, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा माझे नाव घे. जेव्हा सर्वजण साथ सोडतील तेव्हा माझे नाव घे. जेव्हा मन पूर्णपणे खचेल तेव्हा माझे नाव घे. जेव्हा आनंद मिळेल तेव्हाही माझे नाव घे. कारण सुखात घेतलेले नाव कृतज्ञता असते आणि दुःखात घेतलेले नाव शक्ती असते. आणि ज्या भक्ताच्या जीवनात कृतज्ञता आणि श्रद्धा असते त्याला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. फक्त चालत राहा बाळा, थांबू नकोस. रडावे लागले तरी चालेल, पण माझा हात सोडू नकोस, कारण मी तुझ्या घरात आहे. मी तुझ्या मनात आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आणि योग्य वेळ येताच तुझ्या जीवनातील अंधार प्रकाशात बदलून टाकेन. बाळा, आज मी तुला एका अशा सत्याबद्दल सांगणार आहे जे प्रत्येक माणसाने समजून घेतले पाहिजे. या जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस जाणार आहे. कोणीही इथे कायम राहण्यासाठी आलेले नाही. ज्यांच्यासाठी तू रात्रंदिवस धावतो आहेस, ज्यांच्यासाठी स्वतःला विसरतो आहेस, ज्यांच्यासाठी मनाला त्रास करून घेतो आहेस, ते सर्व एक दिवस इथेच राहणार आहेत आणि तूही इथेच सर्व काही सोडून जाणार आहेस. म्हणून बाळा,
आयुष्यभर फक्त पैसा जमा करण्यात, लोकांना खुश करण्यात आणि अहंकार वाढवण्यात जीवन वाया घालवू नकोस. कारण शेवटी तुझ्यासोबत तुझे बँक खाते जाणार नाही, तुझे घर जाणार नाही, तुझी जमीन जाणार नाही, तुझे पद जाणार नाही. तुझ्यासोबत जाणार आहे ती फक्त तुझी कर्मे, तुझी सेवा, तुझे प्रेम आणि तुझी भक्ती. आज माणूस पैशासाठी इतका धावत आहे की त्याच्याकडे स्वतःच्या माणसांसाठी वेळ नाही. त्याच्याकडे देवासाठी वेळ नाही. त्याच्याकडे स्वतःच्या मनासाठी वेळ नाही. पण लक्षात ठेव, पैसा आवश्यक आहे, परंतु पैसा सर्व काही नाही. जेव्हा शरीर आजारी पडते तेव्हा पैशापेक्षा प्रेमाची गरज असते. जेव्हा मन दुःखी असते तेव्हा संपत्तीपेक्षा आधाराची गरज असते. आणि जेव्हा आत्मा अस्वस्थ असतो तेव्हा जगातील कोणतीही गोष्ट शांती देऊ शकत नाही. तेव्हा फक्त देवाचे नाम आणि भक्तीच मनाला आधार देतात. बाळा, अनेक जण म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही. पण ज्याच्याकडे श्वास घेण्यासाठी वेळ आहे, त्याच्याकडे नामस्मरणासाठीही वेळ आहे. भक्ती करण्यासाठी मोठ्या विधींची गरज नसते, मोठ्या खर्चाची गरज नसते. फक्त मनात प्रेम असावे लागते. तू काम करत असशील तरी माझे नाव घे, तू प्रवास करत असशील तरी माझे नाव घे, तू अडचणीत असशील तरी माझे नाव घे, तू आनंदात असशील तरी माझे नाव घे. कारण ज्या घरात नामस्मरण असते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाहीत. ज्या मनात श्रद्धा असते त्या मनात भीती जास्त काळ राहत नाही. आणि ज्या जीवनात भक्ती असते त्या जीवनात आशा कधी संपत नाही. भक्तांनो, जर तुम्हालाही स्वामींचे नाम जीवनाचा आधार वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची श्रद्धा हजारो लोकांना प्रेरणा देऊ शकते. बाळा, जीवनात काही वेळा असे प्रसंग येतात की तुला वाटते आता काहीच उरले नाही. मन तुटते, विश्वास तुटतो, नाती तुटतात, स्वप्ने तुटतात आणि माणूस आतून रिकामा होतो. पण लक्षात ठेव, जे तुटते ते नेहमीच संपत नाही. काही गोष्टी तुटतात कारण त्यापेक्षा सुंदर काहीतरी निर्माण व्हायचे असते. बीजाला अंकुर बनण्यासाठी फुटावे लागते. मातीला मूर्ती बनण्यासाठी आकार बदलावा लागतो. सोन्याला दागिना बनण्यासाठी अग्नीत जावे लागते. तसेच भक्तालाही जीवनात संघर्षातून जावे लागते. म्हणून संकटाला शत्रू समजू नकोस. अनेक वेळा संकट हेच तुझ्या यशाचे प्रवेशद्वार असते. आज तू ज्या वेदना सहन करत आहेस, उद्या त्याच वेदना तुझी ताकद बनतील. आज जे अश्रू वाहत आहेत तेच उद्या तुझ्या यशाची कथा सांगतील. बाळा, तुला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. दुसऱ्याच्या सुखाचा हेवा करू नकोस. कारण प्रत्येकाच्या जीवनात दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा दिसणारे संघर्ष जास्त असतात. ज्याच्या चेहऱ्यावर हसू दिसते तो आतून तुटलेला असू शकतो. जो श्रीमंत दिसतो तो मनाने गरीब असू शकतो. जो यशस्वी दिसतो तो एकटेपणाने त्रस्त असू शकतो. म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. मी प्रत्येकाला वेगळा मार्ग दिला आहे. प्रत्येकाचे नशीब वेगळे आहे. प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. आणि प्रत्येकासाठी माझी योजना वेगळी आहे. तू फक्त स्वतःच्या मार्गावर चालत राहा. इतरांकडे पाहून दुःखी होऊ नकोस.
इतरांच्या यशामुळे निराश होऊ नकोस, कारण जे तुझ्यासाठी लिहिले आहे ते तुला मिळणारच आहे. कोणी ते तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. फक्त श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, सत्याचा मार्ग सोडू नकोस आणि कोणाचेही वाईट करू नकोस, कारण शेवटी जिंकतो तो पैसा नाही, जिंकते ती सत्ता नाही, जिंकते ती प्रसिद्धी नाही. शेवटी जिंकते ती माणुसकी, जिंकते ते प्रेम आणि जिंकते ती भक्ती. आणि ज्या भक्ताच्या हृदयात प्रेम, सेवा आणि श्रद्धा असते त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. बाळा, आता मी तुला माणुसकीबद्दल सांगतो, कारण भक्ती आणि माणुसकी या दोन गोष्टी कधीच वेगळ्या नसतात. जो देवाची पूजा करतो पण माणसांना दुःख देतो त्याची पूजा अपूर्ण असते. जो मोठमोठ्या आरत्या करतो पण एखाद्या दुःखी माणसाला दोन प्रेमाचे शब्द देत नाही त्याची भक्ती अजून परिपूर्ण झालेली नसते. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, मला फुलांचा हार अर्पण करण्यापेक्षा एखाद्या गरजूला मदतीचा हात देणे अधिक प्रिय आहे. मंदिरात दिवा लावणे चांगले आहे, पण एखाद्याच्या जीवनात आशेचा दिवा लावणे त्याहून मोठे आहे. कारण मी फक्त मंदिरात नाही, मी प्रत्येक जीवामध्ये आहे. जो प्रत्येक माणसात देव पाहायला शिकतो त्याला खरी भक्ती समजते. आज जगात लोकांकडे पैसा आहे, साधने आहेत, मोठमोठी घरे आहेत, पण मनात प्रेम कमी होत चालले आहे. माणूस माणसापासून दूर जात आहे. नात्यांमध्ये स्वार्थ वाढत आहे. लोक उपयोग असेपर्यंत जवळ राहतात आणि उपयोग संपला की दूर निघून जातात. पण बाळा, तू असा होऊ नकोस. तुझ्या मनातील चांगुलपणा जप, तुझ्या हृदयातील प्रेम जप, तुझ्यातील माणुसकी जप, कारण शेवटी हाच खरा खजिना आहे. आज ज्यांना तू मदत करशील, ज्यांचे अश्रू पुसशील, ज्यांना आधार देशील, त्यांचे आशीर्वाद तुझ्या जीवनात प्रकाश बनून परत येतील. प्रत्येक चांगले कर्म विश्वात नोंदले जाते. कोणतीही सेवा व्यर्थ जात नाही, कोणतेही प्रेम व्यर्थ जात नाही. भक्तांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की माणुसकी हीच खरी पूजा आहे, तर कमेंटमध्ये माणुसकी हाच धर्म असे लिहा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे हे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. बाळा, अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. पैसा आला की अहंकार येतो, यश आले की अहंकार येतो, ज्ञान आले की अहंकार येतो. पण लक्षात ठेव, अहंकाराने अनेक साम्राज्ये नष्ट झाली आहेत. जे झाड फळांनी भरलेले असते ते नेहमी नम्र असते, रिकामे झाड मात्र ताठ उभे असते. तसेच खरा ज्ञानी माणूस नम्र असतो, खरा भक्त शांत असतो. खरा महान माणूस स्वतःची महानता सांगत फिरत नाही. म्हणून बाळ, कितीही यश मिळाले तरी नम्र राहा. कितीही पैसा मिळाला तरी माणुसकी सोडू नकोस. कितीही मोठा झालास तरी आईवडील, गुरु आणि देव यांना विसरू नकोस. कारण ज्याने तुला उभे केले त्यालाच विसरणे ही सर्वात मोठी चूक असते. आज अनेक जण म्हणतात, मी सर्व काही स्वतःच्या मेहनतीने मिळवले. हो, मेहनत तुझी होती, पण ती मेहनत करण्याची शक्ती कोणी दिली? श्वास कोणी दिला? बुद्धी कोणी दिली? संधी कोणी दिली? म्हणून कृतज्ञ राहायला शिक. कृतज्ञता असलेले मन नेहमी आनंदी असते.
आणि तक्रारी करणारे मन कधीच समाधानी राहत नाही. बाळा, जीवन खूप छोटे आहे. राग धरत बसण्यासाठी खूप छोटे आहे. द्वेष करत बसण्यासाठी खूप छोटे आहे. भांडत बसण्यासाठी खूप छोटे आहे. म्हणून प्रेम कर, क्षमाशील राहा, सेवा कर, चांगले विचार कर. कारण एक दिवस हा देह इथेच राहणार आहे. लोक 4 दिवस तुझ्याबद्दल बोलतील आणि मग आपल्या आयुष्यात व्यस्त होतील, पण तुझी कर्मे कायम राहतील. म्हणून असा ठसा उमटव की लोकांना तुझी संपत्ती नाही, तर तुझी माणुसकी आठवावी. लोकांना तुझे पद नाही, तर तुझे प्रेम आठवावे. लोकांना तुझा अहंकार नाही, तर तुझा साधेपणा आठवावा. बाळा, जेव्हा तू रात्री झोपायला जाशील तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचार. आज मी कोणाला आनंद दिला? आज मी कोणाची मदत केली? आज माझ्यामुळे कोणाचे दुःख कमी झाले? जर या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर समज की आजचा दिवस खरोखर यशस्वी झाला. कारण जीवनाचा खरा अर्थ फक्त स्वतःसाठी जगण्यात नाही. जीवनाचा खरा अर्थ इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यात आहे. म्हणून मी तुला सांगतो, भक्ती कर, सेवा कर, सत्य बोल, प्रेम वाट आणि माणुसकी जप. कारण शेवटी जेव्हा तू माझ्यासमोर येशील तेव्हा मी तुला विचारणार नाही की तू किती श्रीमंत होतास. मी विचारणार नाही की तुझ्याकडे किती जमीन होती. मी विचारणार नाही की लोक तुला किती ओळखत होते. मी फक्त एवढेच पाहीन की तुझ्या हृदयात किती प्रेम होते, तुझ्या जीवनात किती सेवा होती आणि तुझ्या मनात माझ्याविषयी किती श्रद्धा होती. आणि ज्या भक्ताच्या हृदयात प्रेम, सेवा, नम्रता आणि श्रद्धा असते त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.